उपवासाच्या दिवशी खिचडीच्या जास्त भानगडीत पडतच नाही. कारण खिचडी खाल्ली की डोकं धरतं. खायच्या आधी लय भारी वाटते की खिचडी खावी, पण खाल्ल्यानंतर बापरे, एक दिवस अख्खं डोकं धरूनच बसावं लागतं. खरं खरं सांगा बरं, असं कोणाला होते? मला तर लय वेळा होते, म्हणून मी खिचडीच्या भानगडीतच जात नाही. तर असं चटरपटर काहीतरी करून खायचं म्हणले की आपलं उपवासही भागतो. तुम्हाला म्हणून सांगते बरं का, त्या खिचडीच्या भानगडीतच पडत नाही. 4 कोस लांब ठेवायचे तिला, म्हणजे अजिबात डोकं दुखायचा प्रश्नच येत नाही. तर हे मी असं करते. 2 बटाटे उकडून घेतले, भगर बारीक करून घेतली आणि त्याच्यामध्ये मिक्स केली. त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची, लसूण वगैरे टाकायचं नाही, कारण उपवासाला चालत नाही. तुमच्याकडे कोथिंबीर, जिरे जे काय टाकायचे ते टाका. उपवासाला नाही चालत ते नका टाकू. आता असं आपल्याला एक कॅरीबॅगचा वापर करायचा आहे. आता ही कॅरीबॅग की नाही, आपल्याला किराणा दुकानाच्या एखाद्या मालाची कॅरीबॅग पकडायची आणि कट करायची आणि ही पुरी छान अशी बोटाने थापून घ्यायची. कडकडीत गरम तेलात ही पुरी बुडवायची आणि तळून काढायची. तर हे बघा, आपली उपवासाची पुरी तयार झाली. तुम्ही आता याला दह्याबरोबर खा. आता जाता जाता आपल्या चॅनलला प्लीज थोडं सबस्क्राईब पण करत जा.